नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या मार्फत शिपाई पदासाठी भरती घेण्यात येत आहे। यासाठी पात्र महिला पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। थेट निवड होत आहे। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, एकूण जागा किती आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत। कायदेशीर मदत संरक्षण बचाव सल्लागार प्रणाली अंतर्गत निवड तात्पुरत्या मानधन स्वरूपात शिपाई पदासाठी ही पदभरती होत आहे आणि या पदासाठी रिक्त पदसंख्या 1 दिलेली आहे। म्हणजे एका रिक्त जागेसाठी शिपाई पद या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी पात्रता कशा प्रकारची लागणार आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे। तर कमीत कमी इयत्ता 7वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण जरी तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा या पदासाठी अर्ज तुम्ही सादर करू शकता। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी एकत्रित मानधन किती दिले जात आहे तर इथे बघू शकता 16,500 रुपये दरमहा एकत्रित मानधन तुम्हाला या पदासाठी दिला जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला 7वी पास या शिक्षण पात्रतेवर जिल्हा न्यायालयामध्ये मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर या पदाच्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहे त्याची माहिती देखील मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ही जी पदभरती आहे मित्रांनो, ती निवड तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर या ठिकाणी होत आहे। त्याकरता तुम्हाला कोणत्याही पदावर कायमस्वरूपी या ठिकाणी घेण्यात येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपीचा हक्क तुम्हाला या ठिकाणी बजावता येणार नाही, अशा अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला या पदासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा तर इथे बघा, अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्टाच्या माध्यमातून सादर करायचा आहे। 8 जुलै 2026 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। त्यानंतर मिळालेले अर्ज म्हणजेच तारखेनंतर मिळालेले अर्ज या ठिकाणी विचारात घेतल्या जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर पोहोचेल या उद्देशाने पाठवायचा आहे। तर इथे बघू शकता, अर्ज पाठवण्याकरता हा पत्ता इथे दिलेला आहे या विभागाचा। तर या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर हा जो ऍड्रेस आहे त्याची या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्या, जेणेकरून या ठिकाणी अर्ज सादर करताना तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा, या ठिकाणी अर्ज सादर करताना तुम्हाला पोस्टाच्या लिफाफ्यावर या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचे नाव तुम्हाला स्पष्टपणे आणि ठळकपणे या ठिकाणी नमूद करावायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे अटी व शर्तीबाबत, संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ शकता। तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर जिल्हा न्यायालय गोंदिया विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। या जाहिरातीची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात आणि ही वेबसाईटची लिंक या ठिकाणी मिळवू शकता। त्यानंतर या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून या ठिकाणी प्राप्त करू शकता। आता या पदासाठी जो अर्जाचा नमुना दिलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ते या ठिकाणी मी सांगणार आहे। तर इथे बघू शकता, या बॉक्समध्ये तुम्हाला अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या पदाचे नाव लिहायचे आहे, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचे नाव इथे नमूद करायचे आहे। त्यानंतर अर्जदाराचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव, त्यानंतर तुमचा पत्रव्यवहारासाठी जो काही पत्ता आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे। त्यानंतर तुमचा सध्याचा व्यवसाय जो काही असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर तुमचे आधार कार्डचा नंबर, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर तुमचं जे काही राष्ट्रीयत्व आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर जाहिरातीच्या दिवशीचे वय तुमचं जे काही असेल ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती या दिलेल्या बॉक्समध्ये नमूद करायची आहे। तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल तर त्या शिक्षण पात्रतेबाबतची माहिती या बॉक्समध्ये भरून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे कोणताही अनुभव असल्यास अनुभवाचं
या ठिकाणी माहिती सांकेतिक प्रमाणपत्रासह या ठिकाणी नमूद करायचे आणि या दिलेल्या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करून इथे तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यानंतर या जाहिरातीसोबतच या नमुन्यासोबतच एक घोषणापत्र सुद्धा दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा माहिती या ठिकाणी भरून आपली स्वाक्षरी आणि आपले नाव या ठिकाणी लिहून तो अर्ज संपूर्णपणे या ठिकाणी भरायचा आहे। आणि या दिलेल्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहेत त्याच्या सांख्यिकीय प्रति या ठिकाणी जोडून दिलेल्या ऍड्रेसवर 8 जुलै 2026 या दिलेल्या तारखेपर्यंत पोस्टाच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा। तर अशा प्रकारे मित्रांनो, शिपाई पदासाठी ही पदभरती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।